जय भीम इंडिया न्यूज में मैं श्वेता आपका स्वागत करती हूँ। आइए नजर डालते हैं कुछ खास खबरों पर। महंगाई भत्ता और एसटी कर्मचारियों का सरकार में विलय किया जाए, इस बात को लेकर वाशिम में 100% कर्मचारियों ने भूख हड़ताल का समर्थन किया और बस स्टॉप का आह्वान भी किया। जिले के कारंजा, मंगलूरपीर रिसोर्ट और वाशिम के करीब 1000 मजदूर भूख हड़ताल पर है। उनका कहना है कि जब तक उन कर्मचारियों को 28% महंगाई भत्ता नहीं दिया जाएगा तब तक भूख हड़ताल पर आंदोलन जारी रहेगा। ऐसी चेतावनी आंदोलनकारियों कर्मचारियों ने की। राज्य शासनात विलीनीकरण एसटी महामंडळाचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण अरे असं कसं देत नाही, असं कसं देत नाही। शासनाप्रमाणे महामंडळाला महागाई भत्ता, घरभाडे आणि इन्क्रिमेंटमध्ये 1% इन्क्रिमेंटमध्ये वाढ पाहिजे। 1% महागाईमध्ये 28% महागाई भत्ता झालेला आहे। महामंडळाला फक्त 12% देण्यात येते, 16%चा फरक आहे। हे महागाई भत्ता दर 6 महिन्याला जी वाढ होते ती मागच्या 2 वर्षात आतापर्यंत जी वाढ झालेली आहे ती मिळालेली नाही आहे। या मागण्यासाठी 19 तारखेला कृती समितीनं जे नोटीस दिली त्याच्यानुसार मागणी करण्यात आलेली आहे आणि ती मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण बेमुदत आहे आणि ते चालू राहील जोपर्यंत त्याप्रमाणे 12,500 रुपये अग्रिम सण अग्रिम मिळायला पाहिजे। ते जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत उपोषण कायम राहील। वाशिम जिल्ह्यामध्ये जवळपास 1000 कर्मचारी आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रभर 1 लाखपर्यंत कर्मचारी आहेत। ते सर्व उपोषणात पदाधिकाऱ्यांचं उपोषण आहे आणि त्याच्यात सक्रिय सहभाग घेतल्यामुळं पूर्ण कर्मचारी सक्रिय सहभाग आहेत। 27 पासून केंद्रात आणि विभागात उपोषण करण्यात आलं होतं आणि आजपासून 28 पासून प्रत्येक आगार पातळीवर त्याची सुरुवात झालेली आहे। प्रत्येक कर्मचारी हा उपोषणामध्ये सहभागी झाले। राज्य परिवहन संयुक्त कृति समिति नांदेड़ की ओर से परिवहन कर्मचारियों ने अपने विविध मांगों को लेकर नांदेड़ विभागीय कार्यालय के सामने 27 अक्टूबर से बेमुदत अनशन शुरू किया। कर्मचारी नांदेड़ विभाग से गीतांजलि बात कर रही हूँ और हमारी मांगे यही है कि राज्य सरकार की तरह हमें भी डीए और एचआरए लागू होना चाहिए। एक तो आप देख रहे हैं कि एसटी कर्मचारियों की बार बार वेतन के लिए हमेशा ही हमें संघर्ष करना पड़ रहा है। पिछले 1 साल से ना ही हमारे वेतन ऑन डेट हो रहे हैं, कभी 15 दिन लेट, कभी 1 महीना लेट, कभी 2 महीने लेट, ऐसे करके एसटी कर्मचारियों को आर्थिक मुश्किल को सामना करना पड़ रहा है। लेकिन अभी दिवाली जैसा त्यौहार आया है और अभी भी हमें हमारा जो प्रलंबित डीए है वो अभी तक हमें नहीं मिला। ना कि राज्य सरकार को 28% डीए चालू है, फिर भी हमें सिर्फ 12% 12% डीए अभी लागू है। तो हमारी यही मांग है कि हमें भी राज्य सरकार की तरह 28% डीए तुरंत लागू करना चाहिए और जो हमारा एरिया से जो थकित डीए है पूरा पिछला भी वो सब एक रकमी मिलना चाहिए। उसके साथ ही जैसे हमारे करार में हमें एचआरए जो मिलता है वो अभी हमें 7, 14 और 21 इस तरह से मिलता है, वो भी हमें 8, 16 और 24 इस परसेंटेज में मिलना चाहिए जो कि राज्य शासन को अभी मिलता है। यही हमारी मांग है। उसके साथ ही हमें एसटी महामंडल ने 2500 इतना दिवाली बोनस डिक्लेयर किया है। 2500 आज की महंगाई को देखते हुए कुछ भी नहीं है।
एक कर्मचारी को आप 2500 दे रहे हो, इसका मतलब आप उस कर्मचारी को नहीं बल्कि उसके पूरे कुटुंब के लिए 2500 रुपये दे रहे हो दिवाली के त्यौहार के लिए। ये सरासर नाइंसाफ़ी है उस एसटी कर्मचारी के कुटुंब के लिए और उनके अभी जो वो फाइनेंशियली फेस कर रहे हैं उस सभी सिचुएशन के लिए। तो हमारी यही मांग है कि जैसे राज्य सरकार के सभी कर्मचारियों की दिवाली को भरमसाठ दिवाली बोनस दिया गया है, उससे कि मिनिमम तो हमें दिवाली बोनस मिलना चाहिए ताकि उनकी फैमिली की जो रिक्वायरमेंट है वो फुलफ़िल हो सके। कि हमारा जो महंगाई भत्ता 2019 से जो रुके वाला है वो 12% से 28% करना, ये हमारी एक प्रमुख मांग है। दूसरी मांग जो हमारे जो वार्षिक इंक्रीमेंट जो रहता हमारा, और रेट ऑफ इंक्रीमेंट में 2% से 1% बढ़ाकर 3% बढ़ोतरी करना एक हमारी डिमांड है। तीसरी डिमांड ये हमारी कि जो घरभाड़ा भत्ता मिलता वो राज्य कर्मचारियों को जो 8, 16 और 24% दरों से जो मिलता और आप एसटी महामंडल के लोगों को लागू करना, ये डिमांड है। और चौथी डिमांड ये है कि हमारे जो फेस्टिवल एडवांस रहते, ये दिवाली, अंबेडकर जयंती, बौद्ध पूर्णिमा, ये जो फेस्टिवल एडवांस रहते वो राज्य कर्मियों को 12,500 है, वो हमको 12,500 रुपये फेस्टिवल एडवांस दे देना। ये हमारे 4 डिमांड है। अगर इसीलिए हम दिनांक 27 तारीख से ये हमारा अनशन चालू है। ये अनशन के माध्यम से आज 28 तारीख से ये नांदेड़ विभाग और पूरे महाराष्ट्र में हर डेपो से ये उपोषण शुरू हो गए वाला है। अगर समझो हमारी डिमांड अगर समझो मंजूर नहीं करे या मंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय अगर इन्होंने दखल नहीं ले ली तो ये हमारे अनशन की व्याप्ति हम बढ़ाने वाले हैं। और ये व्याप्ति से अगर समझो इसके ऊपर भी अगर ये गवर्नमेंट अगर ये दे नहीं सकती तो हमको गवर्नमेंट ने राज्य सरकारी कर्मियों को जैसा या राज्य सरकार में हमको विलीन करके ले लेना चाहिए। ये हमारे तो प्रमुख डिमांड है हमारे। पुलिस बल में कार्यरत संगीता ढोले समाज के बच्चों को शिक्षा की मुख्य धारा में लाने के लिए अपने कर्तव्य से परे जा रही है। उनके सामाजिक कार्यों पर विशेष ध्यान देते हुए वाशिम की महिला एवं बाल विकास अधिकारी, जो एक कर्तव्य परायण और अग्रणी सामाजिक कार्यकर्ता है, प्रियंका गवली द्वारा 28 अक्टूबर को हमने पलवार के स्कूली बच्चों के साथ अपना जन्मदिन बहुत ही उपयोगी तरीके से मनाया और उनके जन्मदिन पर बिना पैसे खर्च किए वहां के बच्चों को ठंड से बचने के लिए गर्म स्वेटर और टोपी भी प्रदान की। प्रत्येक वर्षीच खरं वाढदिवसानिमित्त काही ना काही करत असते। माझ्या आजोबांनीच खरं माझ्यावरती संस्कार केले। प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी आपण इतरांसाठी करावं असं आहे। त्यामुळं यावर्षी वाशिममध्ये होते, त्यामुळे हे जे संगीताताईंनी जे झोपडपट्टी ते मुलांसाठी शाळा चालवली त्यांच्यासाठी गरम कपडे, स्वेटर असतील किंवा बाकीचे ज्या ब्लँकेट्स किंवा टोपी असतील यासाठी वाटप आपण करत होतो। कारण यावर्षी खूपच थंडी पडणार आहे, पण आपण फुल नाही फुलाच्या पाकळी ह्या स्वरूपातमध्ये आपण देण्याचा प्रयत्न करतो। आणि खरंच संगीताईचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। एक पोलीस कॉन्स्टेबल असून आपली नोकरी सांभाळून त्याच्या शाळा मुलांसाठी घेत आहात, ते अतिशय निस्वार्थीपणे केलेलं कृत्य आहे आणि मी खरंच त्यांची या कौतुकाची दाद देते। प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी या संदर्भात काही ना काहीतरी कार्यवाही करावी आणि कौतुक करावं असं मला वाटतं। आणि मी या मुलांसाठी एकच संदेश देऊ इच्छिते की जेवढं तुम्ही शिकून मोठे व्हाल, अधिकारी व्हाल, आपल्या आईवडिलांचे ऋण फेडाल, तेवढं तुमच्यासाठी खरंच खूप चांगली गोष्ट आहे। कारण कसं असतं समाजामध्ये तुम्हाला जोपर्यंत स्थान येत नाही तोपर्यंत तुम्ही हे घटक एक वंचितच राहतात किंवा पीडित राहतात। त्यासाठी मुलांनी मी एकच संदेश देऊ इच्छिते की खूप शिका आणि खूप मोठे व्हा। माझ्या सदैव सदिच्छा तुमच्यासोबत आहे। थँक्यू सो मच। सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक
नमस्कार, मी संगीता ढोले. आज महिला बालविकास अधिकारी प्रियंका गवळी मॅडम यांचा वाढदिवस आहे आणि त्याबद्दल जे शाळाबाह्य मुलं आहेत ते या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. मॅडमनी आमच्या मुलांसाठी जे स्वेटर म्हणजे थंडीपासून बचाव करण्याकरता स्वेटर आणि कॅप दिलेला आहे, फुल नाही फुलाची पाकळी म्हणून. खरोखर मॅडम, हा तुमचा जो उपक्रम आहे तो म्हणजे अतिशय कृतज्ञ आणि छान आहे की असे तुमच्यासारखे अधिकारी जर आमच्या शाळेला वेळोवेळी भेट देतील तर खरं या मुलांचं जे कौतुक आहे आणि यांचं जे प्रोत्साहन आहे शिक्षणाबद्दल ते वाढवून जाईल आणि हे मुलं खरोखर म्हणजे यांचं अट्रॅक्शन वाढल्यामुळं शिक्षणाबद्दलचा जो कल आहे तो हा अजून समोर जाईल आणि की त्यांना सुद्धा असं वाटेल की आम्ही सुद्धा अधिकारी बनलो पाहिजेत आणि या मुलांचे स्वप्न आहेत की आमची शाळा सुद्धा चांगली झाली पाहिजेत, आम्ही सुद्धा रोज शाळेमध्ये आलो पाहिजे. जे दैनंदिनी गरजा असतात त्या या मुलांना भेटत नाही. पण जेव्हापासून मी हा उपक्रम चालू केला तर इथे या ठिकाणी अनेक संस्था वगैरे आलेल्या आहेत भेटी देण्याकरिता, पण तुमच्यासारखा हा जो कृतज्ञ करणारा उपक्रम आहे आणि खरोखर किती कौतुक करावं तितकं कमीच आहे तुमच्याबद्दल. मी खूप वेळोवेळी पेपरमध्ये सुद्धा वाचत असते, न्यूजपेपरला सुद्धा तुमच्या काही न्यूज वगैरे आलेल्या असतात त्यासुद्धा ऐकत असते आणि मला सुद्धा तुमच्या या जे उपक्रम राबवतात त्याच्यामधून एक प्रेरणा वेगळी भेटते की नाही मला सुद्धा असं काहीतरी वेगळं करायला पाहिजेत. आणि या ठिकाणी जांभरुणकर मॅडम आल्यात, त्यांचं सुद्धा मला वेळोवेळी मार्गदर्शन असते. त्याच्यानंतर पोलीस डिपार्टमेंट आहे आमचं, त्यांचं सुद्धा माझं मागेच मान्य SP सर परदेशी आमचे पोलीस अधीक्षक वसंत परदेशी सर यांनी सुद्धा म्हणजे 5,000 रुपये रोख रक्कम देऊन माझं कौतुक केलं माझ्या कार्याचं आणि तेव्हापासून म्हणजे चांगलंच काम चालू आहे आणि मला सुद्धा असं वाटतं की भविष्यामध्ये हे मुलं काहीतरी बनलेच पाहिजेत, त्यांना यांचे हक्क मिळाले पाहिजेत. NCB ITED की केंद्रीय प्रशिक्षण शास्त्रों का इस्तेमाल कर नागरिकों को बदनाम करने के लिए किया जाता है, ऐसी टिप्पणी जयंत पाटिल इन्होंने की. राष्ट्रवादी कांग्रेस के राष्ट्रीय प्रवक्ता नवाब मलिक ने इन्होंने NCB के बारे में सच का षड्यंत्र रचा जा रहा है लोगों के सामने इस तरह का बयान पेश किया. गोस्वामींची अटक झाली कारण गोस्वामींच्यावर काही गंभीर आरोप होते. मुलांना नोकरी देतो म्हणून पैसे उकळल्याचा आरोप एक तर होताच त्याच्यावर, पण ज्या बोटीवर धाड घालण्यात आली त्या बोटीवर देखील त्या धाडीत हे सहभागी होते आणि तिथं खंडणी कशी गोळा घ्यायची 25 कोटी का 18 कोटी याच्या बाबतीत त्यांच्याविषयी त्यांच्याच बरोबरच्या एका सहाय्यकाने आपली जबानी दिलेली आहे आणि हे दोन्ही गंभीर आरोप आहेत. या देशात NCB जी नार्कोटिकची काळजी घेण्यासाठी एजन्सी आहे तिचाही गैरवापर या देशातल्या राजकीय दृष्ट्या वापर त्याचा होतो. गैरवापर म्हणण्यापेक्षा राजकीय वापर, कारण अशीच गोष्ट नवाब मलिक यांच्या बाबतीतही यापूर्वी त्यांनी केलेली आहे त्यांच्या नातेवाईकांच्या संबंधात. आज नवाबभाई ज्या गोष्टी सांगतायत त्या काय पुराव्यानिशी बोलतायत आणि पुराव्यानिशी त्यांनी केलेले जर आरोप आहेत जे कागदपत्र पाहिली तर मला वाटतं की हे सगळंच प्रकरण NCBचं हे नागरिकांना छळण्यासाठी, नागरिकांना बदनाम करण्यासाठी, नागरिकांना तुरुंगात अनेक दिवस ठेवण्यासाठी त्याचा वापर होतोय. आज शाहरुख खान यांच्या मुलाच्या बाबतीत झालं, आणखी वेगवेगळ्या बाबतीत यापूर्वीही झालं असण्याची शक्यता आहे, म्हणून त्याची सखोल चौकशी होणं आवश्यक आहे. आज NCBची एक टीम दिल्लीहून येऊन वानखेडेंची चौकशी करते. मुळात वानखेडेंनी घेतलेला जो सर्टिफिकेट आहे, जे जातीचा दाखला आहे, त्या बाबतीत त्यांनी इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेसमध्ये जो प्रवेश घेतलेला आहे तो कोणत्या जातीच्या आधारे घेतलेला आहे हे सगळंच गणित आता अधिक उकलेल त्यावेळी लक्षात येईल लोकांच्या आणि मग फसवणूक कोणी केली, कशी केली याचा खुलासा देखील होईल. मला अपेक्षा आहे की NCBची टीम दिल्लीहून आली, चौकशी केली, ती खऱ्या गोष्टींची चौकशी करेल. कोणत्याही गोष्टीवर पांघरून घालण्यासाठी ती टीम आली नसावी असा माझा अंदाज आहे. विवाहाच्या वेळी जे लग्न लावून देणारे गृहस्थ आहेत त्यांनीही काही गोष्टी सांगितल्या. मला त्या मेरिटमध्ये आज जायचं नाही, ते योग्य वेळी योग्य ती माहिती लोकांच्या समोर येईल. पण नवाब मलिक ज्या गोष्टी पुढे आणतायत त्या सत्य आहेत असं दिसतं एकंदर आणि त्या बाबतीत त्या जर गोष्टी सत्य आहेत तर त्या अतिशय गंभीर आहेत.
केंद्र सरकारची तत्कालीन सेवेत जाताना फसवणूक करून सेवेत जर कोणी गेलं असेल तर तेही गंभीर आहे. त्याचबरोबर ज्या बोटीवर धाड टाकली त्या बोटीवर टाकलेल्या धाडीच्या आधी आत बोटीवर जाण्याच्या आधीच शाहरुख खानच्या मुलाला त्यांनी ताब्यात घेतलं असेल तर तेही गंभीर आहे. सगळाच खुलासा झाला पाहिजे. आणि नवाबबाईंनी ज्या गोष्टी पुढे आणलेल्या आहेत त्या काही एकट्या वानखेडेंच्या विरोधी आहेत असं नाही. एकंदरच यंत्रणा कशा चुका करतात आणि दिशाभूल लोकांची केली जाते या देशात हे सांगण्याचा नवाबभाई प्रयत्न करतायत. आणि मूळ मुद्दा हा आहे की केंद्रीय एजन्सीज माहिती असेल, ईडी असेल किंवा आता हा प्रकार एनसीबीचा आहे, या सगळ्याचा गैरवापर करून या देशातल्या नागरिकांना छळण्याचं काम आणि त्यांना बदनाम करण्याचं काम हे होतंय. हेच नवाबबाई लोकांच्या पुढे आणतात असं मला वाटतंय. आणि हे फार ऑब्जेक्टिव्हली घेणं आवश्यक आहे. कारण जे एव्हिडन्स आहेत ते पाहिल्यावर त्याचा शहानिशा होणारच. जेबी मीडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक. मिलते हैं ब्रेक के बाद. नालंदा आर्ट गैलरी आपके घर तथा बुद्ध विहार के लिए तथागत बुद्ध, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, महात्मा फुले, माता रमाई, कबीर तथा कई अन्य महापुरुषों के सभी प्रकार के मूर्तियों की विस्तृत श्रृंखला रियायती दरों में उपलब्ध है. पीतल, मेटल, मार्बल और फाइबर में चलते हुए तथागत बुद्ध और डॉक्टर बाबा साहब की 4 से 20 फीट की प्रतिमाएं बनाई जाती है. प्लास्टिक वुडवर्क मैन्युफैक्चरिंग, इंटीरियर डेकोरेशन, पेंटिंग आर्ट के ऑर्डर लिए जाते हैं. बर्थडे के एक्सक्लूसिव गिफ्ट्स, अशोक चक्र, अशोक स्तंभ, दीक्षा भूमि स्तूप, बोधि वृक्ष, मेडिटेशन पात्र, बौद्ध साहित्य, पंचशील, पताका, तोरण, बैचेस, ट्रॉफी, मोमेंटो कम दामों पर हमारे यहाँ उपलब्ध है. हमारा पता नालंदा आर्ट गैलरी, कमाल चौक, बर्तन गली, शनिवार बाजार, शब्बीर हार्डवेयर की गली में, अंबेडकर मार्ग, नागपुर तथा निवास प्लॉट नंबर 730, महाराष्ट्र एम्पोरियम के पीछे, बुद्धनगर, नागपुर. अधिक जानकारी के लिए संपर्क करें दीपक पाटिल 992206 7896, 73855 19190, 705 705 0633. मध्य भारत का एकमेव शोरूम नालंदा आर्ट गैलरी. हमारी कोई भी शाखा नहीं है. अगस्त और सितंबर में राज्यों ने 23 जिलों पर भारी बारिश और बाढ़ से प्रभावित हुए थे, जिसके चलते महाविकास आघाड़ी सरकार ने 23 प्रभावित जिलों में प्रभावित किसानों को सहायता प्रदान करने का निर्णय लिया. और उन्होंने यह भी बताया कि भारी बारिश बाढ़ से राज्य के 23 जिलों में कुल 47,55,747 हेक्टेयर भूमि प्रभावित हुई है. और सरकार ने प्रभावित क्षेत्रों में प्रभावित किसानों को कुल 48,40,066 करोड़ रुपए की सहायता देने की घोषणा की. महाराष्ट्रामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यामध्ये प्रचंड अतिवृष्टी, महापूर आणि यामुळं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान, अनेक पिकांचं नुकसान झालं. त्यामध्ये जिरायती, बागायती, बवार्षिक जमिनी खरडून गेल्या. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जवळपास महाराष्ट्रातील 23 जिल्हे हे सगळे अफेक्टेड झालेले होते. आणि या 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतलेला आहे. कॅबिनेटमध्ये त्याला मान्यता मिळाली. खरं तर मागचे 2 वर्ष कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची स्थिती अत्यंत बिकट असताना सुद्धा
शेतकऱ्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहण्यासाठी, खचलेल्या शेतकऱ्याला आधार देण्यासाठी, या परिस्थितीमधून त्याला बाहेर काढून रब्बीच्या हंगामाला मदत मिळावी आणि त्याचा रब्बीचा हंगाम हा साधला जावा, म्हणूनच महाविकास आघाडी सरकारने तातडीनं पाऊल टाकून या 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत पाठवली गेली आहे आणि ते वितरित करण्याचं काम सुरू करण्यासाठी आदेश सुद्धा दिलेले आहेत. खरं तर आत्तापर्यंत 23 जिल्ह्यामधून 47,55,745 हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे. थोडे काही जिल्ह्यातील 2-3 जिल्ह्यातील पंचनामे पूर्णतः झाले नाही, तर ती पंचनामेला काही काळ पुन्हा एक आठवड्याचा लागणार आहे. परंतु मोठ्या प्रमाणात झालेल्या बाधित जिल्ह्यांची माहिती आत्ता आमच्याकडे प्राप्त झाली आहे. म्हणून मी सांगितल्याप्रमाणे एकूण बाधित क्षेत्र 47,55,747 हेक्टर आणि एकूण बाधित शेतकरी 67,34,168 आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आणि दुसऱ्या टप्पे मिळून एकूण देय मदत ही आता 4,846 कोटी ही शेतकऱ्यांच्यासाठी देय मदत आहे आणि आत्तापर्यंत 3,634 कोटी 99 ही 75% प्रमाणे सध्या 75% निधी वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि यासाठी 26 ऑक्टोबर 2021 रोजीच्या शासन निर्णय जो आहे हा 14 जिल्ह्यासाठी, तो जिरायतीसाठी 10,000 रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी 15,000 रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकासाठी 25,000 रुपये प्रति हेक्टर आणि ही देय मदत 2 हेक्टरपर्यंत मर्यादित असेल. म्हणजे 5 एकरच्या शेतकऱ्यापर्यंत जिरायतीला 20,000 रुपये, बागायतीला 30,000 रुपये आणि बहुवार्षिक पिकांना 50,000 रुपये NDRFच्या निकषाच्या पलीकडे जाऊन ही मदत देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. मागच्या वेळच्या सरकारने NDRFच्या निकषाप्रमाणेच मदत दिली होती. मागील 5 वर्षात झालेल्या नुकसानीच्या संदर्भात ती केवळ 6,800 रुपये प्रमाणे मदत केली. परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये जो पाऊस झाला त्याची मदत 2019च्या पावसाळ्यात ती मदत सुद्धा शेतकऱ्यापर्यंत पोहोचली गेली नव्हती आणि म्हणून ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन महाविकास आघाडीच्या सरकारने आता जिल्हावाईज तुम्हाला मी ब्रेकअप सांगणार आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्याला 60 कोटी 22 लाख, अमरावती जिल्ह्याला 126 कोटी 6 लाख, यवतमाळ जिल्ह्याला 133 कोटी 16 लाख, बुलढाणा जिल्ह्याला 100 कोटी 50 लाख, वाशिम जिल्ह्याला 22 कोटी 99 लक्ष, नाशिक जिल्ह्याला 120 कोटी 24 लाख, जळगाव जिल्ह्याला 208 कोटी 4 लक्ष आणि याबरोबर अकोल्याला 2 कोटी 79 लक्ष. पण यापूर्वीचं जुलैमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे त्या जिल्ह्याला 84 कोटी रुपये यापूर्वीच त्या जिल्ह्याला दिलेले आहेत. मी आत्ताच कलेक्टरांशी बोललो की तुमचा ऑगस्ट आणि सप्टेंबरचा नुकसान आपले पंचनामे काही शिल्लक आहेत का. त्यांनी सांगितलं की जुलैमध्ये नुकसान झालं होतं, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये अकोला जिल्ह्यात कमी नुकसान झालं. यानंतर पालघरमध्ये कमी नुकसान झालं होतं, तिथे 3 कोटी रुपये, औरंगाबादला 416 कोटी रुपये, जालन्याला 425 कोटी रुपये, परभणीला 255 कोटी रुपये, हिंगोलीला 222 कोटी रुपये, नांदेडला 425 कोटी रुपये, बीडला 502 कोटी रुपये, लातूरला 336 कोटी रुपये, उस्मानाबादला 237 कोटी रुपये, नंदुरबारला 28 कोटी रुपये, अहमदनगरला 28 कोटी रुपये, नागपूरला 2
1,13,00,000 आणि जुलैच्या पावसाळ्यामध्ये पुन्हा इथे पैसे दिलेले आहेत नागपूरला ते 3 कोटी रुपये, चंद्रपूरला 8 कोटी रुपये यापूर्वीच्याच नुकसानीची मदत पाठवली गेली होती. कोकणातील काही जिल्हे होते त्यामध्ये त्यांनाही रायगडला यापूर्वी मदत दिली गेली आहे आणि सांगलीला 52 कोटी रुपये आणि कोल्हापूरला 85 कोटी रुपये यापूर्वीच मदत दिली. मी सांगितल्याप्रमाणे अकोल्याला 84 कोटी रुपये आणि अमरावतीला यापूर्वीसुद्धा 23 कोटी रुपयाची मदत, अशी 365 कोटी रुपयाची मदत जुलैच्या मध्ये जो पाऊस आणि अतिवृष्टी झाली त्याला दिली गेली. आणि ही मदत आता वितरित करण्याचं काम या सर्व जिल्ह्यांना सुरू झालेलं आहे. म्हणून एकतर दिवाळीच्या पूर्वी ही मदत मिळावी हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न होता. आम्ही संपूर्ण जिल्हाधिकाऱ्यांना त्यांचे अकाउंट अपडेट्स करायला सांगितले आणि ते संपूर्ण लिंक करायला सांगितलं यांच्या आपल्या आधार कार्डाशी. सर्व अद्ययावत याद्या तयार करण्याच्या सूचना यापूर्वीच दिलेल्या आहेत आणि हा आता निधी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे वितरित करण्यात आलेला आहे. ते आजपासूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी वर्ग करू शकतात. महाविकास आघाडी सरकारने एकूण या वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीच्या संदर्भात जो निधी उपलब्ध करून दिला तो 365 कोटी रुपये एकदा दिलेला आहे आणि आत्ताचा 4,846 कोटी, या 75 कोटी आत्ता 75% रिलीज केले. 25% जो आहे तो दिवाळीनंतर रिलीज होणार आहे, कारण परिस्थिती आत्ता जेवढा निधी उपलब्ध झाला तो त्या निधीच्या 75% आहे. पण आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात टाकताना 75% टाकणार नाही, तर 26 ऑक्टोबरचा JR प्रमाणे पूर्ण रक्कम त्या शेतकऱ्यांच्या खात्यात टाकू. उर्वरित शेतकरी राहतील तर त्यांना दिवाळीनंतर, कारण सगळ्या शेतकऱ्यांच्या एकाच वेळेस इतक्या मोठ्या प्रमाणात 62 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वरती करायला वेळ जातोच, तर ऑगस्ट आपल्या दिवाळीनंतर सुद्धा ही काम सुरू राहील आणि सर्व पैसे या नोव्हेंबर महिन्याच्या 15 तारखेच्या आतपर्यंत त्या सर्व शेतकऱ्यांना मिळावे हा आमचा प्रयत्न आहे. फार झालं तर नोव्हेंबर एंडपर्यंत ही सर्व निधी सर्व शेतकऱ्यांना वितरित करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा मानस आहे. सांगली जिले के विटर शहर में एक मॉल के उद्घाटन के समय संजय पाटिल, इन्होंने कहा मैं बीजेपी का सांसद हूं, इसलिए ईडी मेरे पीछे नहीं लगेंगी, ऐसी टिप्पणी उन्होंने की. आणि आम्ही राजकीय माणसं मात्र नसताना कर्ज काढून दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही हसू नका, माझ्या आणि भाऊंच्याकडे बघा जरा. वैभव दादा त्यातलं वेगळे आहे, अशोक भाऊ तर ते म्हणजे या स्पर्शाला लागून नाही. तुम्ही बघा, आम्ही गाड्या वापरताना लोकांच्या पुढे दिसलं पाहिजे की आमच्याकडे भरपूर आहे, म्हणून आम्ही गाडी वापरताना बँकेचं कर्ज काढून 40 लाख रुपयाची गाडी घेणार. वैभव दादा मी वस्तुस्थिती मांडतोय आणि रेकॉर्डिंग झालं तरी अडचण नाही, मी सांगतोय. आता मी वैभव दादाच्या बाबतीत असं म्हणलं की उद्योगावर प्रेम करत करत राजकारण करण्याचा प्रयत्न आहे. आता मी आणि भाऊ या पासून आम्ही जरा वेगळे आहे, कारण आमच्या कर्जाचे आकडे तुम्ही जर बघितले वैभव दादा, तर गमतीत हर्षवर्धन पाटील म्हणले होते की झोप चांगली लागते मला, आता मी भाजपमध्ये आलो. तसं आमचं ईडीने आमची कर्ज बघितली तर म्हणतील ही माणसं आहेत का ते यायला काय आहे. मला सांगायचा मतीचा अर्थ हा आहे की अतिशय चांगल्या पद्धतीनं या शहरामध्ये या मंडळींनी या मॉलची संकल्पना राबवली आणि त्याबरोबर लोकांना त्या सुविधा मिळाव्या या उद्देशाने त्यांनी या ठिकाणी सगळी संकल्पना मांडली. वैभव दादा तुम्ही जरा उशीर आला, आम्हाला कुठल्या खुर्चीवर बसवलं होतं श्रीकांत शेठ, ते 9D त्या खुर्चीवर बसलो होतो. आता माझ्यासारख्या माणसाला फार मॉल किंवा ब्रँडेड शंकरनानासारखं मला काही अट्रॅक्शन नाही. ब्रँडेड कपडे वापरत मी आपलं प्रियांकाचा बूट वापरतोय. माणसं बाहेर काढल्यावर 50 जण तुडवून जातात, बाद होतेत.
200-400 रुपयाला बूट येते दादा, तुम्ही कुठलं वापरताय चप्पल? साधं आहे, काय हरकत नाही. अनिल भाऊंचंही तसं साधं दिसतंय. पण मला सांगायचा मतितार्थ आहे की अलीकडच्या तरुण मुलांना की ब्रँडेड कपडे या शहरामध्ये मिळाले पाहिजेत, ती वापरण्याची सवय अलीकडच्या तरुण माणसांना, तरुण पिढींना खूप आहे. आपण सगळी मंडळी पाहतोय, पत्रकार वर आहे. वर म्हणजे आपल्या वरच्या मजल्यावर आहे. आता या मंडळींनी सुद्धा ही सगळी पाहिलं. अतिशय चांगल्या संकल्पनेतून उभारलेली ही कल्पना आहे. मला आठवतंय भाऊ, 2014 साली मी तासगावला कालगावकर मंगल कार्यालयामध्ये होतो. आमच्या सचिन गुजर इथं आहेत. एका डॉक्टरांच्या मंडळींनी मला प्रश्न केला. मी संध्याकाळच्या वेळी गेलो होतो 2014ची. या ठिकाणी या मॉलच्या उद्घाटनाला आपण सगळे जमलोय. भाऊंनी मगाशी सांगितलं की मी पत्रकारांना तिकीट काढून देतो. मला वाटतं 4 का 5 तारखेला आहे पिक्चर. 4 तारखेला भेटला सूर्यवंशी. थोडा आम्ही बघितला ट्रेलर, नाहीतर म्हणतील रिलीज व्हायच्या आधी कसं पाहिलं, त्यांना स्पेशल का आणि काही अडचण असू दे, थोडा ट्रेलर पाहिला. अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी ह्या 2 स्क्रीन्स उभा राहिलेल्या आहेत. चांगल्या संकल्पनेतून आणि चांगले विचार घेऊन अशोक भाऊ उत्तम शेटनी या ठिकाणी हे उभा केलेलं आहे. जे पारंपरिक व्यवसायाच्या पलीकडे जाऊन ही सगळी मंडळी अलीकडच्या काळामध्ये ही तरुण पिढी सगळी या दृष्टीनं काम पाहते. तेच व्यवसाय, त्याच व्यवसायातून 30 गोष्ट करत राहण्यापेक्षा तो व्यवसाय चालू ठेवून जरा दुसऱ्या संध्या हुडकणं, ऑपॉर्च्युनिटी हुडकणं, ह्या भूमिका या मंडळींनी घेतलेल्या आहेत. निश्चितपणानं अतिशय चांगलं काम या मंडळींनी केलेलं आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. आणि वैभवदादाला भाषणात इकडं तिकडं जरी झालं तर काय, मला वैभवदादांनी आकडे सांगितलेले नाहीत, पण जरा त्यातल्या त्यात बिनकर्जाचा माणूस वैभवदादा दिसतोय म्हणून वैभवदादाचं नाव घेतलं. अशोक भाऊंचं काय, कर्ज काढायचा विषय नाही, कर्ज देऊन उभा करण्याचं काम अशोक भाऊ करतात. भाऊंचं नाही, वैभवदादा ईडी मागायलाच नाही, मी खासदार आहे भाजपचा. पण मी भाजपचा खासदार आहे, त्यामुळे काही ईडीकडे एवढं येणार नाही इकडं. अशोक भाऊंच्या बाबतीमध्ये आपण सगळी मंडळी बघतो, अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या संस्थेवर लक्ष देऊन भाऊ असतील या पद्धतीनं काम करतायत. मुळीक बापूंचं तसं म्हटलं तर राजकारण आणि उद्योग दोन्ही जरा व्यवस्थित चाललंय. आता उद्योगाच्या बाबतीत मी आणि भाऊ असं का म्हणतोय, आमचं काय झालंय, पाण्यात नाव आहे आणि नावीत पण पाणी आहे, त्यामुळे सारखं डचमळतंय, सुरानं काही जात नाही अजून. पण कालांतरानं आपण सगळ्यांनी पाहिलं तर माणसाला उद्योगातून, निर्मितीतून जो आनंद आहे तो खूप मोठा आनंद आहे. आणि अशा नव्या कल्पना घेऊन आपल्या भागातले सगळे दुकानदार, त्यांची पिढी, पुढची पिढी ही अतिशय चांगल्या पद्धतीनं कामात आहे. हा आनंद आम्हा सगळ्या मंडळींना आहे. आपल्या भागातली माणसं अतिशय चांगल्या पद्धतीनं नव्या व्यवसायात जाऊन चांगल्या पद्धतीनं काम करण्याची भूमिका घेत आहेत. त्या सगळ्या मंडळींना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जेबी मीडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक. मिलते हैं ब्रेक के बाद. नालंदा आर्ट गैलरी आपके घर तथा बुद्ध विहार के लिए तथागत बुद्ध, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, महात्मा फुले, माता रमाई, कबीर तथा कई अन्य महापुरुषों के सभी प्रकार के मूर्तियों की विस्तृत श्रृंखला रियायती दरों में उपलब्ध है. पीतल, मेटल, मार्बल और फाइबर में. चलते हुए तथागत बुद्ध और डॉक्टर बाबा साहब की 4 से 20 फीट की प्रतिमाएं बनाई जाती है. प्लास्टिक वुडवर्क मैन्युफैक्चरिंग, इंटीरियर डेकोरेशन, पेंटिंग आर्ट के ऑर्डर लिए जाते हैं. बर्थडे के एक्सक्लूसिव गिफ्ट्स अशोक चक्र, अशोक स्तंभ, दीक्षा भूमि स्तूप,
बोधिवृक्ष, मेडिटेशन पात्र, बौद्ध साहित्य, पंचशील, पताका, तोरण, बैचेस, ट्रॉफी, मोमेंटो कम दामों पर हमारे यहाँ उपलब्ध है। हमारा पता नालंदा आर्ट गैलरी, कमाल चौक, बर्तन गली, शनिवार बाजार, शब्बीर हार्डवेयर की गली में, अंबेडकर मार्ग, नागपुर तथा निवास प्लॉट नंबर 730, महाराष्ट्र एम्पोरियम के पीछे, बुद्धनगर, नागपुर। अधिक जानकारी के लिए संपर्क करें दीपक पाटिल 9922067896 73855 19190 मध्य भारत का एकमेव शोरूम नालंदा आर्ट गैलरी। हमारी कोई भी शाखा नहीं है। मुंबई क्रूज ड्रग्स मामले के गवाह और धोखाधड़ी मामले की आरोपी किरण गोसावी पिछले कई दिनों से फरार थी। आखिरकार आरोपी को पुणे पुलिस ने हथकड़ी लगा दी। एनसीबी प्रवक्ता नवाब मलिक ने एनसीबी के सहभागी निदेशकों समीर वानखेड़े और किरण गोसावी पर कई गंभीर आरोप लगाए। हालांकि किरण गोसावी के खिलाफ पहले भी कई मामले दर्ज हो चुके हैं। ये हमारे पास 2018 में एक केस था चीटिंग का 420 और आईटी एक्ट के हिसाब से। एक आदमी को नौकरी लगाने की बात हुई थी, मलेशिया भेजा गया था और उसमें उस आदमी की चीटिंग हुई। उसके बेसिस पर हमारे यहाँ जो केस दाखिल हुआ वो 2019 में चार्जशीट हुआ था और उस टाइम किरण गोसावी को अरेस्ट नहीं किया गया था और फरारी घोषित किया गया था। उसी केस में बाद में कुछ घटनाएं हुई और उसका फोटोग्राफ सोशल मीडिया में वायरल हुआ तो मालूम चला हमारे यहाँ वो केस पेंडिंग है। तो उस हिसाब से उसके अरेस्ट करने के लिए हमने कई टीम बनाई और टीम बनाने के बाद कई टीम हमारी इधर उधर गई और आज सुबह 3 बजे करीब उसको हम लोगों ने पुणे के एक लॉ से अरेस्ट किया है, डिटेन किया है और अरेस्ट की प्रोसीजर कंप्लीट कर रहे हैं और आगे की कार्रवाई हम शुरू करेंगे। Should I say in English? So we in Pune city we had a case of 420 registers in 2018. Accordingly, the charge sheet was sent in March 2019. One of the main accused, Kiran Gosavi, was absconding since then. In recent past, there was some reports and photographs of Kiran Gosavi coming on social media and media also. So based on that, for last few days, Pune police was searching. Our parties went here, there and various places. And Pune police has been successful in arresting him early morning today from one of the lodges of the Pune. The further procedure of the investigation is going on. सर 2018 मध्ये हे चार्जशीट गेलेलं होतं जो गुन्हा आपल्याकडे फरसखान्यात दाखल आहे त्या गुन्ह्यामध्ये आपण आता परत जर अटक करणार असू तर आपण कोर्टाला काय सांगणार त्यावेळेस आपण फरार त्यांना घोषित केलेलं नाही त्यावेळी सापडला नव्हता म्हणून ते फरारी म्हणून दाखवले होते. आता अरेस्ट करून कोर्टाकडून ते पीसी मागून आणखी काही तपास करायचे असेल तर तपास करू. दाखल केलेत का पीसी आपण कुठल्या ग्राउंडवरती मागणार कारण ऑलरेडी तपास पूर्ण झालाय चार्जशीट गेलेलं आहे अशा केसमध्ये रिमांड कुठल्या ग्राउंडवरती आपण मागू ना तुम्हाला कोर्टामध्ये कळेल. नहीं देखिए let me say some things. There may be many more victims also. So if they approach, we will register the offence if the jurisdiction comes into Pune. The victim in the first case which we have, Mr. Chinmay Desmol, he has again contacted that he has been threatened. So if he comes and he lodge a complaint, we will again register a new offence. अभी आगे क्या प्रोसेस अभी उसको हम अरेस्ट किए हैं, उसका मेडिकल होगा, मतलब मेडिकल करेंगे, उसका कोरोना टेस्ट होगा, वो करने के बाद अरेस्ट करके उसको कोर्ट में हम प्रोड्यूस करेंगे. देखिए हा नाही त्यांनी बरेच ठिकाणी त्यांनी आपला जेव्हापासून अभी 10 दिवसापासून त्याच्या मागे आहेत. ही हॅज मतलब रूम अराउंड एट वेरियस प्लेसेस, लखनऊ, तेलंगाना में हैदराबाद, फिर फतेहपुर, जलगांव, Mumbai, Panvel, Lonavala, and we were searching him. We had locations. So अभी उसको हम लोगों ने अरेस्ट कर किया है पुलिस. मतलब he was making all sort of claims. So I will not comment upon what his claims are. नहीं, he was arrested one. When are you going to hand over KT Gosavi to Mumbai police, or are you going to hand over KT Gosavi to NCB's vigilance team? That is the most important thing. First thing first, we have a offence, so he will be arrested. If some investigation is pending, that will be completed because when the charge sheet was sent, some investigation can be pending. So PC, and then if a new complaint comes, we will take his PCR.
If any other agency wants from Maharashtra, they have a right to take a remand. If other sister agencies ask, we will discuss with DG and as per the coordination at the state. किसान ब्रिगेड के राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष अविनाश जी काकड़े के नेतृत्व में महाराष्ट्र प्रदेश सचिव राजू मिश्रा एवं सैनिक फेडरेशन सूबेदार मेजर मुरोड़िया तथा अन्य सहयोगियों के माध्यम से लखीमपुर खैरी में हुए शहीद किसानों की अस्थियां कलश वर्धा सेवाग्राम बापू कुटी ले जाई गई, जिसके बाद वर्धा जिले के पोरना नदी में विसर्जित की गई। किसानों को श्रद्धा सुमन अर्पित कर जय जवान जय किसान के नारे लगाए गए। किसान आंदोलन के दौरान जो मोर्चा निकाला गया था, जो शांति से मोर्चा निकला हुआ था, तो वहाँ के गृह राज्य मंत्री इन्होंने अपनी गाड़ी से 8 किसानों को अपने गाड़ी के नीचे कुचल दिया। उन किसानों की अस्थि कलश लेके हम उत्तर प्रदेश दिल्ली से बापू आश्रम में उनसे न्याय मांगने आए। आज के समाचार यही समाप्त होते हैं। आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज़।